कसे आहात तुम्ही सगळे? माहीत नाही का आजकाल इकडे ट्रॅफिक खूप कमी दिसते. म्हणजे ह्या वेळेस ट्रॅफिक असली पाहिजे असं मला वाटतं. पण आहे ना 2-4 दिवसांनी इकडे खूप कमी दिसतं. माहीत नाही का सगळे सिटीवरती गेले की काय झालं. मला वाटतं कॉलेजेस संपले असेल म्हणून पण असू शकतं. ठीक आहे. काल माझा असा वेळ गेला की मला कळलंच नाही माझा वेळ कुठे गेला काल. ठीक आहे. हा टॉप ना मी बोरिवलीवरनं घेतला होता. आय थिंक 300 का 250ला घेतला होता. माहीत नाही पण छान भेटला. क्वालिटी अशी छान आहे. तुम्ही गरमीमध्ये घालू शकता. तुम्ही ना उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घाला किंवा सुती कपडे घाला जे ना घाम पण सुकून घेतात आणि असे घातल्यावरती जास्त असं गरम पण नाही. ठीक आहे. 2 दिवस झाले मी असेच कपडे ट्राय करते जेणेकरून टी शर्ट पण अशी जास्त नाही घालायला बघत आहे. आता मला अजून 4-5 टॉप घ्यायचे जेणेकरून जे कॉटनची आणि सुती असते म्हणजे ना गरम नाही होणार आणि उन्हाळ्यात ते जास्त घाम पण नाही येत. तसंही मला घाम येत नाही. मला फक्त घाम माझ्या चेहऱ्यावरती येते इथे बस. म्हणजे ते पण करायचं आणि प्लस ना मी एक टोनर बनवते स्वतःसाठी जे उन्हाळ्यात असा थंड थंड असं वाटावं म्हणून. ॲलोवेराचं आहे. टोनर्स मला बनवता येतात फक्त बघायचे की वेळ कधी भेटतो. कारण का घरी गेल्यावरती घरातली कामं बाकीची कामं प्लस माझा आरीवर्कचा ब्लाऊज चालू आहे जो की मला माझ्या क्लासमध्ये सबमिट करायचा आहे. बॅक गळा पूर्ण झाला आहे. पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट 80% झालं आहे. बाकीचा करायचं आहे. मी हात करायला घेतलं तर हाताची डिझाईन पण एवढी छान आली आहे ना मी कायच सांगू. डिझाईन तर खूप छान आहे. आणि काल मला ऑफिसमध्ये खूप काम होतं. खूप मी सांगू शकत नाही एवढं मला काम होतं. आणि आज पण माझा दिवस त्याच्यातच जाणार आहे. दमायला होतं खूप दमायला होतं. आणि मी ना मागच्या 1 महिन्यापासून कॉफी कप आणणार आहे माझ्या ऑफिसमध्ये चहा कॉफी पिण्यासाठी. बट माझा मेंदू इतका हे झाला ना घरी गेला मला घराच्या बाहेर पाऊल ठेवायची पण इच्छा होत नाही. मी एवढी थकते आणि माझे पाय एवढे दुखत आहे. ते वय झालं आहे माझं असं वाटायला लागले मला माझ्या ह्या पायांमुळे आणि कमरेमुळे. हां बाकी काही नाही पाय दुखतात यार. चालता पण येत नाही. माझी एकच कंप्लेंट आहे बाकी काही नाही आहे. आणि सेकंड हाफ नंतर माझं डोकं म्हणजे दुपारी जेवल्यानंतर माझं डोकं दुखायला सुरुवात होती. डॉक्टरकडे जायचं आहे एकदा बघायचं आहे की काय प्रॉब्लेम झाला असं माझ्या बॉडीमध्ये त्याने माझं डोकं आणि पाय दोन्ही दुखता येते. बाकी तुम्ही सांगा कसे आहात. जे लोक बघताय प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला तेवढं मोटिवेशन भेटेल. तुम्हाला फ्री आहे यार सबस्क्राईब करायला. असं नाही करायचं. हां मी गोष्ट सांगते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये ना मला वाटतं जवळजवळ 800 लोक आहेत. आणि ठीक आहे 800 लोकांपैकी रोज 350-400 लोक माझं व्हॉट्सअपचं स्टेटस बघतात. आणि माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ना यूट्यूबचे व्हिडिओची लिंक शेअर करतात. परत ना असं म्हणतात ना जेव्हा एखादी व्यक्ती पुढे जाणार असते तेव्हा घरातले सोडून बाहेरचे सपोर्ट करतात किंवा जे जवळचे व्यक्ती असतात ते सोडून बाहेरचे सपोर्ट करतात. असंच झालं आहे. 800 कॉन्टॅक्टपैकी मला हे पण माहीत नाही की किती लोकांनी मला सबस्क्राईब केलं असेल. जे 800 लोक माझ्या फोनमध्ये सेव्ह आहेत. ठीक आहे. तेव्हा मला अजून एक मोटिवेशन भेटते की ठीक आहे ह्या लोकांना नाही करायचं इट्स ओके. तुम्हाला लोकांना मला सपोर्ट नाही करायचं इट्स ओके. पण मी माझं काम करत राहणार आहे. मी डिमोटिवेट नाही होणार आहे. एक जर्नी स्टार्ट केली आहे तिला फिनिश करायचं आहे. मला वाटतं आज माझा कॉन्टेंट बनवण्याचा आय थिंक 85 to 90 डेजच्या मध्ये असेल. मी जास्त असं रोज बघत नाही बघत की अरे माझे किती व्हिडिओ झाले काय झाले. इवन मी कधी कधी व्ह्यूज पण नाही बघत. कारण का जर तुम्ही ठरवलं नाही गोष्ट करायची तर ती पूर्णत्वाला न्यायची आहे फक्त. मग ते बनवताना तुम्हाला कितीही संकट आली ना तरी ती गोष्ट पूर्ण करायची. ठीक आहे. मी आली आहे ऑफिसजवळ. ही ख्यानी व्यक्ती मी तुम्हाला बोलत होती. चला बाय भेटूया संध्याकाळी. हॅलो पीपल कसे आहात. मी अजिबात बरी नाही आहे. मला वाजले आहेत तुम्हाला माहिती मला किती वाजल्यात 7:15. मला आज ऑफिसमधनं निघायला वाजले आहे 7:15.
कंप्लेन नाही आहे, थकले. आज मी खूप दिवसातनं उशिरा निघाले आणि माझं आज इतकं काम झालं आहे की पळून पळून माझे पाय दुखलेत. लिटरली माझे पाय दुखलेत आणि टेन्शन घेऊन घेऊन डोकं पण दुखलं आहे. टेन्शन घेऊन म्हणजे काही पोझिशन क्लोज करायच्या ज्या लवकर होत नाही आहेत. जस्ट बिकॉज खूप कॅन्डिडेट्सला वर्क फ्रॉम होम हवं आहे, खूप लोकांना ट्रॅव्हल नाही करायचे, खूप लोक जवळच्या जवळ बघतात. मेनी रिझन्स. बट मला खरंच एक कळत नाही की गाईज, तुम्ही जॉबच्या बाबतीत एवढे चुजी नका हो. ठीक आहे, मार्केट सध्या खूप टाईट चालू आहे. जॉब्स भेटत आहेत, घ्या, करा. कारण का कधी कधी माहिती आहे, तुम्ही तो एक परफेक्ट जॉब शोधण्याच्या नादात ना तुमच्या हातात एक चांगली अपॉर्च्युनिटी वेस्ट करता. आणि हे जेव्हा घरात EMIs येतात ना तेव्हा खूप टेन्शन येतं, तेव्हा कळत नाही की कुठून पैसा आणू. त्यामुळे मला असा जॉब हवा, मला इथेच हवं, मला वर्क फ्रॉम होमच हवं. हे करण्यापेक्षा आपल्या घरात EMI कधी जाणारच नाही याचा जरा एकदा विचार करा. खूप लोकांना कळत नाही की नाही मी थोडा वेळ थांबतो. तुमच्या म्हाताऱ्या झालेल्या आईबापांकडे बघा, काहींचे वडील अजूनही जॉब करतात. जरा तुमच्या माहिती आहे, मे बी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू चुकीचा असू शकतो, पण हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू जो मी ठेवते, कंपल्शन नाही आहे, फक्त मी समजावून सांगते. तर ऐका, तुम्ही तो एक परफेक्ट जॉब शोधत असाल त्याच्यामुळे तुमचे 6-7 महिने निघून जातात. आता 6-7 महिन्याची EMI बाकी राहतात. खूप गोष्टी मे बी तुमच्यावर जबाबदारी नसेल, पण त्यांचं काही ज्यांच्यावर जबाबदारी. मुलांच्या शाळेच्या फीज आहेत, क्लासची फी आहे, मेडिकल इमर्जन्सी आहे, तेव्हा काय करणार? तेव्हा तो परफेक्ट जॉब कामाला येतो आहे का? नाही. मार्केट सध्या खूप टाईट चालू आहे, त्यामुळे जो जॉब भेटतो आहे तो घ्या. चूजी नका बनू. कारण का एका पोस्टसाठी खूप सारे लोक येत आहेत. मे बी काही वेगळ्या गोष्टींमुळे ते सिलेक्ट नसतील होत, पण याचा अर्थ असा नाही आहे की कॅन्डिडेट नाही भेटत. कॅन्डिडेट भेटत आहेत, पण जसा मला हवं आहे किंवा जसं त्या पोस्टची रिक्वायरमेंट आहे तसं भेटत नाही आहे. पण ज्या लोकांना आम्ही सिलेक्ट करतो आहे ते लोक असे सिली रिझन देऊन रिजेक्ट करत आहेत. मला ट्रॅव्हल नाही करायचं आहे. माहिती आहे खूप साऱ्या गोष्टी वर्क फ्रॉम होम होतात, पण ज्या गोष्टी वर्क फ्रॉम होम होत नाही आहेत, तुम्हाला जॉब चेंज करायचा आहे, विचार कर सगळ्या गोष्टींचा. कारण का ना आपल्याला वाटतं आता आपण यंग आहे, आपण थांबू थोडे दिवस ह्या जॉबसाठी, पण जेव्हा त्याच जॉबसाठी आपले पप्पा घरात स्ट्रगल करत असतात. कारण का घरात लाईट बिल असतो, पाणी बिल असतो, राशन असतं, मेडिकलचा खर्च असतो, BPच्या गोळ्या असतात, सगळ्या गोष्टी असतात. ते म्हणतात ना सगळ्या गोष्टीचं सोंग करतात, पण पैशांचं सोंग नाही करतात. त्यामुळे जे लोक असे म्हणतात की नाही बाबा आम्ही चांगल्या अपॉर्च्युनिटीसाठी थांबलो आहे, आम्ही फ्रीलान्सिंग करू, पण खरंच काही लोकांना फ्रीलान्सिंगमध्ये एवढे पैसे नाही भेटत. जॉबमध्ये तुम्हाला एक स्टेबिलिटी भेटेल. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही स्वतःचे ड्रीम्स फॉलो नका करू, काही नका करू, पण ते फॉलो करण्यासाठी मी एक बघा की तुमच्याकडे एक चांगलं फायनान्शियल प्लॅनिंग असलं पाहिजे. नाही त्यांना जॉब सोडायचे ठीक आहे, नो वरीज, पण तुमच्याकडे एवढा इमर्जन्सी फंड आहे का की तुम्ही ॲटलिस्ट वर्षभर जर तुम्हाला तुमचं कॉन्टेंट क्रिएशन किंवा फ्रीलान्सिंग करायचं त्याच्यासाठी तुमच्याकडे वर्षभर पुरेल असं फंडिंग आहे का? जर उद्या कधी मेडिकल इमर्जन्सी झाली तर तुमच्याकडे तो हेल्थ इन्शुरन्स आहे का? ह्या सगळ्या गोष्टी बघा. आणि जो हातात चांगला जॉब आहे तो तर सोडू नका जोपर्यंत तुम्हाला दुसरी अपॉर्च्युनिटी भेटत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आणि ज्या लोकांना जॉब भेटत आहेत गाईज, विचार करा. मे बी तुम्ही आता त्या परफेक्ट जॉबसाठी थांबलात, काय माहिती तुम्हाला उद्या त्या परफेक्ट जॉबमध्ये नाही सॅटिस्फॅक्शन भेटलं तर काय, तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स नाही भेटला तर काय करणार? जेव्हा तुम्हाला तिथे खूप प्रेशर येणार तेव्हा तुम्ही मेंटली एक्झॉस्ट होणार, तेव्हा काय करणार आहे? जे लोक खूप मोठ्या मोठ्या कंपनीचे स्वप्न बघतात ना गाईज, त्या लोकांनी एकदा विचार करावा. तुम्हाला वाटतं जेवढी मोठी कंपनी आहे ना तेवढं वर्क प्रेशर पण आहे, तेवढं झेलण्याची तुमच्या ताकद आहे का? हे खूप गोष्टी आहेत, अशी एक गोष्ट नाही आहे. तुम्हाला असं वाटेल मी खूप बोलते, पण ही फॅक्ट आहे. स्टेबिलिटी शोधा.
कारण का आताचं जे वातावरण चालू आहे ना, खूप डिफिकल्ट आहे स्टेबिलिटी भेटणं. ठीक आहे, आय नो मी आज जरा जास्तच बोलली आहे, पण तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करा. ठीक आहे, जोपर्यंत हातात दुसरं ऑफर लेटर येत नाही, पहिला जॉब सोडू नका. जोपर्यंत काय बोलतात, मृगजळाच्या मागे धावू नका. ठीक आहे, काही लोक बोलतात नाही अरे ती कंपनी चांगली आहे, मी नोटीस पिरियड 3 महिन्याचा सर्व करतो, तोपर्यंत त्या कंपनीमध्ये ओपनिंग राहणार आहे का? ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी असतात. इमर्जन्सी फंडिंग हवं असतं, दुसऱ्या कंपनीमध्ये जी कंपनी पाहिजे ती भेटेलच असं नाही आहे. तिकडून जर तुम्हाला रिजेक्ट केलं तर तुम्ही काय करणार? आता जॉब आहे, तिकडचं ऑफर लेटर, पण कधी कधी ऑफर रिवोक पण करतात, हे तुम्हाला कळलं पाहिजे नाही. सो प्लीज काहीही एखादा डिसिजन घेण्याच्या आधी 10 वेळा विचार करा. ओके, आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.